पण तिला मॉडिफाय नाही 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 ती आहे तशी बरी. तिला मी रस्त्यावरच चालवणार निवांतपणे. आता माझं ॲड्रेलिन संपलंय भावनो. मी आता शांतपणे गाड्या चालवणार. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत पुण्याला लोणावळ्याच्या जवळ एम्बे व्हॅली. इथे 15th व्हॅली एडिशन चालू होणार आहे, म्हणजे चालू आहे. आज त्याचा दुसरा दिवस आहे आणि आपल्या मोटर वर्ल्ड चॅनलवर त्याचं पूर्ण प्रदर्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे. कुठून कुठून गाड्या आल्या आहेत, कुठल्या कुठल्या गाड्या आहेत, वेरियस टाईप्स ऑफ व्हेकल्स आणि सगळ्या मॉडिफाईड, सगळ्या कस्टम व्हेकल्स आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सगळ्या गाड्या बघायला मिळतील. काही जणांचे मी रिव्ह्यू इंटरव्ह्यूसुद्धा मी या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बिलकुल नका सोडू, ठीक आहे. तर स्टे ट्यून आणि पूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की व्हेरियस तुम्हाला व्हेकल्स बघायला मिळणार आहे. ऑडी, BMW, R8 सगळ्या, मॅक्लॅरेनपासून सगळ्या तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर स्टे ट्यून, व्हिडिओ पूर्ण अजिबात सोडू नका, ठीक आहे. तर तुम्ही इथे बघू शकता समोर BMW येते. तर अशाच खूप टाईप्सच्या गाड्या तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत. ही आहे नवीन रेड्डीची गाडी, ही आपल्या मुंबई रिजनमधली आहे. आणि अशा खूप टाईप्सच्या गाड्या तुम्हाला इथे बघायला मिळतील. तुम्ही बघू शकता फुल गाड्यांचा क्राऊड आहे, पूर्ण गाड्यांचा क्राऊड आहे इथे. हे बघा इथे मॅक्लॅरेन आणि वेंटो पोलो GT आहे इथे तुम्हाला बघायला मिळते. वेरियस टाईप्स ऑफ गाड्या, वेरियस टाईप्सच्या गाड्या तुम्हाला इथे बघायला मिळतील. सगळा क्राऊड जो आहे तो वेगवेगळ्या स्टेट्समधला आहे. आपण प्रत्येकाचे इंटरव्ह्यूसुद्धा घेऊ, जमेल ते इंटरव्ह्यू आपण घेऊ या व्हिडिओमध्ये. हे तुम्ही बघू शकता ह्या ज्या गाड्या सगळ्या ज्या आहेत त्या ड्रिफ्टिंग करून आलेल्या आहेत. जे आता जे रेस ट्रॅकवर ड्रिफ्टिंग झाली आहे त्या सगळ्या गाड्या ड्रिफ्टिंग करून आलेल्या आहेत. इथे तुम्ही बघू शकता आउटरायडर इथे मला बघायला मिळते. हा आमचा मित्र आहे, आमच्या मीडिया टीममधला मित्र आहे. तर असेच काहीशे प्रकारच्या गाड्या इथे तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही बघू शकता की वेरियस टाईप्स ऑफ बाईक्स इथे तुम्ही उभे आहेत. इथे आता एक बाप गाडी आलेली आहे. बाप काय बोलतो, बाप गाडी आली का नाही? खूप बाप गाडी. इथे आहे टोयोटा लँड क्रुझर जो एक्सटेंडेड व्हेरियंट आहे आणि हिला स्टेशन वॅगन टाईप हिला मॉडिफाय केलेली आहे. आणि ही आपल्याला जर शक्य झालं तर त्याच्या ओनरशी आपण इंटरव्ह्यूसुद्धा घेऊ. इथे आपल्याला लाईनीत गाड्या लागलेल्या आहेत, BMW, पोर्शा, मॅक्लॅरेन आणि आता ह्या सगळ्या आता रॅली रेससाठी इथे हजर होणार आहेत. वेंटो, पोलो सगळ्या गाड्या आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत. पूर्ण एकदम स्पोर्ट्स टाईप कार तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. ही आहे पोर्शा. ही आता ह्या रेस ट्रॅकवर पोर्शे
मित्रांनो, सकाळपासून आपण ज्या गाडीची वाट बघत होतो ती आता आपल्या समोर आहे. तीच या गाडीचा आपल्याला पूर्ण इन अँड आउट रिव्ह्यू करायला मिळणार आहे. तो कधी इव्हेंट झाल्यावर तेव्हा आपल्याला या गाडीचा इन अँड आउट पूर्ण रिव्ह्यू करायला मिळणार आहे. प्रॉपर दुबईची गाडी आहे आणि विल बी लकी. व्हील साईज बघा थोडा मोठा आहे आणि जर चान्स मिळालाच तर याला आपण इन अँड आउट पूर्ण रिव्ह्यू करू शकतो. तर मित्रांनो, मी सकाळपासून झोपलो नव्हतो. 3 वाजता झोपलो आणि 5 वाजता उठलो. तर माझी काही झोप पूर्ण झाली नव्हती म्हणून जरा गाडीमध्ये जरा वेळ झोपलो होतो. तर तोपर्यंत आपल्याकडे जे आलेल्या आहेत गाड्या, तर त्या तुम्ही ह्या बघू शकतात. ही आहे BMW इलेक्ट्रिक, ही पोर्शा. हे सगळे बिग बॉय टॉईजमधून आलेत गाड्या. ही BMW इलेक्ट्रिक आहे, ही पोर्शा आहे, ही परत एक BMW कन्वर्टेड आहे. ते तुम्ही बघू शकता. जेव्हा मी स्टार्टिंगला शूट केला तेव्हा तो वरचा जो कवर आहे तो ओपन होता. ही मॅक्लॅरन आहे, ही जी वॅगन आहे, ती सुद्धा इलेक्ट्रिक आहे. प्लस आपल्याकडे ही आहे, गोव्यावरून गाडी आली आहे, ही पोलो GTI आहे. प्लस ही जी मोडेड BMW आहे जी गुजरातवरून आली आहे. बाकी सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या ड्रिफ्टिंग करून लाईनीत लागलेल्या आहेत. ह्या ज्या गाड्या आहेत त्या आता नवीन एंटर झाल्या तिकडे, त्या फक्त शोसाठी आहे. ही जी असेल ती आपल्याला G-Turn बघायला मिळेल कदाचित, असं वाटतंय मला. बघू आपण काय होतं. आपल्याकडे आलेली आहे. क्राउन जमला आहे तर बघूया. हम लोग भी ये पीछे लाइन में इकडे लॅम्बोर्गिनी एवढा समजला आहे. त्याचा फ्रंट लुक बघूया कसा आहे. मी सकाळपासून ट्राय करतो की कोणाचा तरी इंटरव्ह्यू घ्यावा, बट इथे कोणीच नाही मिळते. जे सकाळी मला भेटले होते त्यांच्या गाडीचा ॲक्च्युली काहीतरी प्रॉब्लेम झाला होता म्हणून त्यांनी मला नंबर दिला आहे त्यांचा. बघू आता कधी भेटतात ते, बट स्टील मी ट्राय करतो की कोणाचा तरी घ्यावा. स्टील आय एम ट्राईंग टू कनेक्ट विथ समवन, की कोणीतरी भेटावं आणि त्यांनी मला त्यांचा इंटरव्ह्यू द्यावा आणि मला त्यांना प्रश्न करावे की म्हणजे असे खूप सारे प्रश्न मी लिहून ठेवलेत, अरेंज करून ठेवलेत की जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना माहीत पडेल की ऑटोमोटिव्ह कल्चर कसा वाढला पाहिजे.
ब्लॉगमध्ये आता कोण आले मला माहिती आहे का? तुम्ही बघू शकता का श्रीमान लेजेंड अभी किसी की गाड़ी उठा के लेके आओ. हॅलो. मराठी ऑटोमोटिव्ह यूट्यूब चॅनल आहे. हां तर मराठी ऑटो हां मराठी ऑटोमोटिव्ह. तर हे जे काही न्यू लॉन्चेस असतात आणि हे जे शोज असतात ना त्याबद्दल मी व्हिडिओज बनवतो. तर एक छोटी बाईट मिळेल का? मिळेल ना. तर हे जे आता इव्हेंट आहे तर याबद्दल काय बोलू इच्छित जी एन्थुसियास्ट आहेत हां ते किती प्रमाणे वाढले पाहिजे किंवा हा शो त्यांनी किती प्रमाणे बघितला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो की आता हे जे इव्हेंट आहे ना माझा दुसरा अनुभव आहे. मला माहितीच नाही की भारतामध्ये आपल्या इतक्या लेवलला हे सगळं चालू आहे. मीच ॲक्च्युली पहिल्यांदा शॉक झालो की आयुष्यभर इतकं आपल्याकडे बाईक आणि कार कल्चर पुढे आलेलं आहे. तर येतं तर आहे आता असं माझ्यासारखा माणूस पण आलाच ना तशी लोकं येतील. आणि मी इकडे आलो तर मला अनुभव असं की आपण पण ह्याच्यात इन्व्हॉल्व व्हावं त्या ड्रॅग रेसमध्ये किंवा ड्रिफ्टिंगमध्ये वगैरे. ते त्यांची ट्रेनिंग असते रजिस्ट्रेशन असतं पण चांगलं आहे. म्हणजे भारतामध्ये हे कल्चर पुढे गेलंच पाहिजे. म्हणजे मजा येते भाऊ असं लाईफमध्ये ना भाऊ. तुम्ही टेन्शनमध्ये असाल इकडे या तुम्हाला एकदम सुखच सुख आणि टेन्शनच नाही फील होत. रिलॅक्स हे काय आहे ते बघा तुम्ही बघू शकता इथे कशी ड्रिफ्टिंग झाली हे बघून तुम्हाला एकदम आनंदमय वातावरण इथं मिळणार आहे. हां. तर लेजेंड भाऊ तर म्हणाला आता त्याच्याकडे पण जी आहे ती कावासाकी ZX येणार आहे ना निंजा. पण तिला मॉडिफाय नाही 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 ती आहे तशी बरी आहे. तर तिला मी रस्त्यावरच चालवणार निवांतपणे. आता माझं ॲड्रेलिन संपलंय भावंड. मी आता शांतपणे गाड्या चालवणार. आपला ऑटोमोटिव्हचं चॅनल आहे मोटर हॉल्ट. तर त्या नक्की सबस्क्राईब. मोटर हॉल्टचं जे चॅनल आहे भावंड त्याला सबस्क्राईब करा. चांगले इन्फॉर्मेशन देतात. ते निरागस आहेत. इज्जत द्या त्यांना. धन्यवाद. थँक्यू. तुम्हाला वाटत असेल आता या इथे ड्रिफ्टिंगमध्ये जे काही टायर बस्ट होतात काय होतात त्याचे तारा वगैरे निघतात जे आतमध्ये सगळे वायर्स वगैरे निघून जातात तर ते रिपेअर कुठे होतात. तर तुम्ही सांगू इच्छितो की बघा इथे हे त्याचं रिपेअर झोन आहे. इकडे त्याचं रिपेअर झोन आहे आणि इथे ते सगळं रिपेअर होतं जे काही बस्टिंग टायर्स आहेत. इथे जी व्हॅन स्पेशली इथे मागवून ठेवलेली आहे ते टायर्स वगैरे इकडे सगळे रिपेअर होतात. जे तारा वगैरे निघालेला वायर तर नाही होणार बट जे काय पंक्चर असतील काही असेल तर इथे छोटे मोठे रिपेअर्स होऊन जातील. अजून खूप कंटेंट बाकी आपला खूप कंटेंट कंटिन्यू ठेवा तुम्ही बंद अजिबात करू नका. आता श्रीमान लेजंड येऊन गेलेला आपल्या फ्रेममध्ये तर मला थोडासा जोश आलेला आहे. काय करायचं आता हे एवढा आवाज येतो आहे ना काहीच बोलत नाही. तर मित्रांनो संध्याकाळ झाली तुम्ही बघू शकता आणि आपल्याकडे इकडे MGचा एक स्टॉल टाईप लागलेला आहे. शो आपण बोलू शकतो. तर इथे MGची नवीन गाडी आहे MG सायबरस्टर. तर इकडे आपल्याला शोसाठी आलेली आहे. बघू शकता MG सायबरस्टर. इकडे आपण रिव्ह्यू करू शकतो का नाही काय माहिती नाही मला. मी हिचा आउटर लुक मी तुम्हाला देऊ शकतो हिचा. अशी एकदम क्लासी बनवलेली आहे. इंडियामध्ये आता लॉन्च झाली आहे आणि क्वचितच लोकांकडे गाडी आहे. हिची प्राइसिंग अराउंड 85 lakhs अप्रॉक्स आहे आणि हिचा रिव्ह्यू मी लवकरच करेल शक्य झालं तर म्हणजे शक्य करूच आपण. तसे आपले कॉन्टॅक्ट्स आहेत बट हिचा तुम्ही एक आउटर लुक घेऊन घ्या आणि एक इनर लुक घेऊन घेतो. कदाचित हे लोक देणार नाही मला लिहायला. बघू शकता आतमध्ये जर ही आली ना माझ्या हातात तर मी हिचा रिव्ह्यू नक्की करेल आणि नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला टाकेल. स्टे ट्यून फॉर दॅट. तर आपल्याला अनएक्सपेक्टेड अशा गोष्टी घडत आहेत आपल्यासोबत. मी एवढा विचार पण केला नव्हता की माझ्यासोबत अशा गोष्टी घडतील आणि मला या गोष्टी करायला मिळतील. तर आपल्याला एक MG सायबरस्टरचा एक शॉर्ट रिव्ह्यू करायला मिळाला आहे जे की मी त्याला रिक्वेस्ट केली होती सेल्स पर्सनला की मला एक छोटासा रिव्ह्यू करू दे. तर त्यांनी एक्सेप्ट केलं लगेच ॲग्री केलं आणि मला एक छोटासा रिव्ह्यू त्यांनी मला करू दिला गाडीच्या आतमध्ये बसून. तर त्याचा जो पूर्ण रिव्ह्यू आहे मी आणेल. तुम्ही वेट करा मी आणेल आणि
आणि ह्या व्हिडिओनंतर मला नक्कीच असं वाटतं आहे की आपला चॅनलसुद्धा ग्रो करेल आणि आपल्या चॅनलमध्ये असे लेजंड लोक आलेत ज्यांच्या मदतीने आपला चॅनल ग्रो करू शकतो आणि आपला कॉन्टेंट असा बनला आहे की तुम्ही पण बघाल की चॅनल पूर्ण ग्रो होताना बघाल तुम्ही आणि व्हिडिओ तर असे येणार आहेत ना तुम्ही बघा. आता टू व्हीलरची रेसिंग चालू झाली आहे तर टू व्हीलरची रेसिंग आपण बघूया. हे बघा सकाळी जी आहे ती 4 व्हीलरची रेसिंग झाली आणि आता 2 व्हीलर्सची रेसिंग चालू आहे. आपण एक थोडेसे शॉर्ट्स घेऊया तुम्हाला बघायला मिळतील व्हिडिओजमध्ये आणि हे जे मी शॉर्ट व्हिडिओ काढलेत तर तुम्ही इंस्टाग्रामला जाऊन आणि यूट्यूब शॉर्ट्सला जाऊन बघायला विसरू नका. आउटरो कंप्लीट करायच्या मध्येच आला तर आपण आजचा डे 2चा सगळा कॉन्टेंट आपण ह्यात आपला कॅप्चर केला आहे. मोबाईलमध्ये गोप्रोमध्ये सगळं आपण कॅप्चर केलं आहे. श्रीमान लेजंड आपल्याला भेटलेलं आहे आज. तर एक मस्तपैकी एक फ्रेम भेटले व्हिडिओला आपण बोलू शकतो जेणेकरून कदाचित व्हिडिओ ग्रो होऊ शकतो तुमच्या कृपेने. असेच काहीसे ऑटोमोटिव्ह कॉन्टेंट्स मी तुमच्यासाठी आणत राहील. त्यासाठी मोटर हॉल्टला नक्की सबस्क्राईब करा आणि डे 3साठी रेडी राहा. डे 3चा पण तुम्हाला व्हिडिओ येईल. मी डे 2ला आलो आहे. कालपासून सुरुवात झाली आहे जी फ्रायडेपासून. मी आज शनिवारी आलो आहे. काही होते काहीतरी सिच्युएशन होते म्हणून मी फ्रायडेला येऊ शकलो नाही. सॅटर्डेला आलो आहे. तर आजचं पूर्ण कॉन्टेंट जो कवर केला आहे आणि उद्याचा पण संडेचा पण कॉन्टेंट मी कवर करणार आहे. तर एक स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी येणार आहे. तर रेडी राहा. स्टे ट्यून. टिल देन बाय बाय आणि टेक केअर.